मंडळी, आज आम्ही गेलो होतो वसईमधल्या असणाऱ्या भुईगाव गावातील देवस्थान श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। गाडी पार्किंग केली, हातपाय धुले आणि आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये प्रवेश केला। हा समोर असणारा शुभम आणि हा कोकणी शुभम आज भटकंतीच्या प्रवासात होते। स्वामी समर्थांचं नाव जरी छोटं असलं ना तरी ते नाव लोकांसाठी प्रेरणादायक खूप आहे। काही लोकांचं असं झाले तर श्री स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय दिवस सुद्धा जात नाही। वसई भुईगाव मध्ये असणारं श्री स्वामी समर्थांचं मठ हे एक स्वच्छ आणि एकदम सुशिक्षित दिसून येते। मंदिराच्या आतमध्ये भाविकांची गर्दी तर नव्हती, पण मंदिराच्या आतमध्ये असणारे सिस्टमॅटिक मात्र खूप छान होते। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच समोरच आपल्या श्री स्वामी समर्थांचं मुख दर्शन होतं। मंदिराच्या आतमध्ये असणारी शांतता आणि हे आपलं मन मोकळं करून देणारं श्री स्वामी समर्थांचं मठ भाविकांसाठी खूप मोठं श्रद्धेचं प्रतीक आहे। मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचं फेमस असं वाक्य कोणतं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आज बघूया किती लोक श्री स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय बोलून आपण स्वामी समर्थांच्या मठातून बाहेर आलो। बाहेर असणाऱ्या गणपती रायांचं पण दर्शन केलं आणि आपल्या मारुती रायांचं पण दर्शन करून घेतलं। श्री बजरंग बली की जय बोलून मंदिराच्या आपण बाहेरच्या भागास आलो आणि इथं आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन झालं। आता मी तर विठ्ठलाचा खूप मोठा भक्त असल्या कारणानं आता मला रामकृष्ण हरी बोलावंच लागतंय। आता तुम्ही पण विठ्ठलाचे खूप मोठे भक्त असाल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी नक्की टाईप करा। तर मंडळी, आम्ही आता श्री स्वामी समर्थांच्या मठातून परतीचा प्रवास केला। श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं बोलून आपली गाडी काढली आणि पुढचा प्रवास चालू केला। तेवढ्यात आपला शुभम भाऊ बोलतो की आपल्या वसई मधल्या भुईगाव गावाच्या बीच वरती जाऊया। मग काय कोणताच विलंब न करता डायरेक्ट गाडीचा मार्ग बीचच्या दिशेने घेतला। मग तेवढ्यात मी भुईगाव बीच वरती आलो आणि हा समोर अतांग समुद्र किनारा आणि पर्यटकांचं मन मोकळं करणारा हा भुईगाव बीच एवढा सुरक्षित आणि सुंदर आहे ना, कोणत्याच प्रकारचा कचरा किंवा इथं कोणत्याच प्रकारची घाण दिसत नाही आहे। म्हणजे ह्याचाच अर्थ महानगरपालिकेचा खूप मोठा लक्ष आहे। गाडी लावली एका जागेवरती आणि गाडीचं आपल्याला आज शूट करायचं होतं। असे स्वच्छ आणि खूप सुंदर बीच असतील ना तर पर्यटक पण खूप भरपूर येत जातात। आता आपल्या MT-50 गाडीचं आपल्या शुभम भावाने खूप भारी शूट आणि व्हिडिओ शूट केलं आणि आता आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचं होतं, त्यासाठी मी एक शर्ट चेंज करून घेतला आणि आता आपली व्हिडिओ कशी झाली ना ते तुम्हीच बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आज मित्रांनो आपल्या MT-50 गाडीचं शूट केलं आपण वसई बीच वरती। तर चला मित्रांनो, आपण आता MT-50 गाडीचं शूट कसं झालं ते बघूया। कुठच ठरना जागत राहतो एकट गाता सपन बघत हे मन धावत